महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तेवी जालेनी सुकलेशे जीव भाविलिया अभ्यासे जीवपणाचे नासे दुःख जेथे ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एक रूप आता। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 37व्या श्लोकाचं 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। अठराव्या अध्यायामध्ये 37व्या श्लोकाचं अवतरण किंवा 36व्या श्लोकाचं विवरण या ठिकाणी सुरू आहे। भगवान परमात्मा 3 प्रकारच्या सुखाचा विचार आपल्याला सांगतात। प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे। सर्वांची धाव जी आहे ती सुखाकडे आहे। एखाद्या वेळेस आपल्याला जगामध्ये देव न मानणारा मनुष्य सापडेल, पण सुख नको म्हणणारा असा जगात कोणीच नाही। जो देवाला नको म्हणतो तो सुद्धा म्हणतो मला काय पाहिजे, सुख पाहिजे। सर्वांना सुखाचीच इच्छा का होते? जीव मूळ सुखातून आलेला आहे म्हणून। जे आपलं मूळ स्वरूप असतं त्याची इच्छा मनुष्याला होत असते। जे आपल्या स्वरूपात नाही ते आपल्याला नको वाटतं। दुःख माणसाला नको वाटतं, कारण दुःख हे जीवाच्या स्वरूपामध्ये नाही। एखाद्याला मर म्हटलं तर वाईट वाटतं। का वाईट वाटतं? कारण मरण न मरणे निर्विवाद जगा पडिये। मूळचा तो अमर आहे म्हणून त्याला मरण आवडत नाही। अज्ञान कोणाला आवडत नाही, कारण मूळचा तो ज्ञान स्वरूप आहे। दुःख कोणाला आवडत नाही, कारण मूळचा तो काय आहे, सुखरूप आहे। नदी जशी सारखी समुद्राकडेच का धावते? नदी समुद्रातून आलेली आहे म्हणून। तसं प्रत्येक जीव सुखाकरता प्रयत्न करतो, फक्त नेमकं सुख कुठं आहे त्याला माहिती नाही। पण सुख व्हावं असं वाटतं। व्यवहार करतो सुखाकरता, परमार्थ करतो सुखाकरता। बरेच वेळेला प्रयत्न सुखासाठी करतो, परंतु जन्मच्या जन्म त्याचा सुखाच्या आशेमध्ये जातो। सर्व सुखाचे या आशा क्षण एक मुक्ती यत्न नाही केला। कारण जे सुख पाहिजे, जिथं सुख आहे तिथं तो शोधत नाही। म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्याला सुखाची व्याख्या सांगितली। आता सुखते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी जे आत्मयाची भेटी जीवाशी होय। आत्म्याच्या भेटीने जे जीवाला होणार आहे, जीव हा आत्मस्वरूप होईल, ब्रह्मरूप होईल, भगवद्रूप होईल, तेव्हा तो सुखी होईल। जहाजावरचा पक्षी किती समुद्रात उडला तरी सुद्धा शेवटी त्याला विश्रांती जहाजावर आल्यावरच आहे। मग ते सुख जीवाचं स्वरूप असून सुद्धा
त्याला ते सुख प्राप्त होत नाही. याचं कारण अज्ञानामुळे अनेक प्रकारची आवरणं तयार झालेली आहे. चंदन आहे, मलयगिरी चंदन आहे, पण ते मलयगिरी चंदन गटारात पडलं, चिखलात रुतलेला आहे. त्याचा जो मूळ वास आहे, तो सुगंध आहे, तो येत नाही. एखाद्याने ते चिखलातून बाहेर काढलं तरी चिखलाचाच वास अगोदर येतो. चिखलात थोडा थोडा सुगंध येतो, पण चिखलात जरी सुगंध येत असला तर तो मलयगिरीचा आहे. चिखल पूर्ण काढल्यानंतर मग त्याचा खरा सुगंध. तसं आत्मा जो आहे ते जीवाचं स्वरूपच आहे, मूळ जीव आत्मरूपच आहे, पण त्याच्यावरती आवरण तयार झालं. अज्ञान, आवरण, विक्षेप, मल, विक्षेप, आवरण. आणि असा असलेला जीव दुःख भोगू लागला. अविद्येची निदा, विश्वस्वप्नाचा बांधा किंवा अज्ञानाची निदा. जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की. मग याला काय करावं लागतं? अभ्यास करावा लागतो. अभ्यासात रमते यत्र दुःखांतंच निगच्छति. कसा अभ्यास करायचा? काल ज्ञानोबांनी 2 उदाहरणं सांगितली. तेवी झालेनी सुकलेशे, जीव भाविलिया अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथे. किती नंबर आहे ओवी? 776. त्याप्रमाणे आत्माने जीव यांच्या भेटीत झालेल्या सुख लेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशाची पुटे दिली असता ज्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते, त्या परमात्म्याचा सुखाचा लेश जरी मनुष्याला प्राप्त झाला आणि त्या सुखलेशामुळे आवड निर्माण होऊन जीवाने जर अभ्यास केला परत तर मात्र जीवपणाचे नाशे दुःख जेथे. ज्या ठिकाणी जीवपणाचं दुःख सगळं काय होतं? नष्ट होऊन जातं. जीवपणाचं दुःख मागे लागलेलं आहे. जन्म, मरण हे जीवपणाचं दुःख आहे. जीवपणाचं दुःख काय काय? अनेक आहेत. जन्मावं लागतं, मरावं लागतं, सुखी होतो, दुःखी होतो. जीव झाला की सगळी दुःख आलीच माणसाच्या मागे. ही जीवाचे धर्म, देहाचे धर्म, हे सगळे धर्म त्याच्यावर येतात. जीवपणा ज्याने मानला त्याला. आणि मग तो सुखी दुःखी होतो. धावत भवस्वर्गाची राना, ऐशा ओळगोनी स्वप्ना धावत भवस्वर्गाची राना. आम अर्जुना शरपुरुष. सुख भोगतो, दुःख भोगतो, पण हे दुःख घालवायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे? परमात्म्याच्या आनंदाचा जो लेश आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे.
म्हणजे परमात्म्याचा आनंद आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे याच्याकरता अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास कसा करायचा ते वर सांगितलं. जसं दिव्य औषध घ्यायचंय थोडं थोडं, तसं रोज थोडं थोडं अभ्यास करायचा आहे. नामस्मरण, चिंतन हे दिव्य औषधच आहे. याचा थोडा थोडा अभ्यास पाहिजे. एकदम अभ्यास करून जमत नाही, थोडा थोडा पाहिजे, वाढवायचा आहे. काल आपण वर्णन करून आलो. मग औषध घ्यायचंय. भगवंताचं नाम काय? औषधच आहे. भवरोगा ऐसे जाय अनिक काय शिल्लक. हेची भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध अनिक नवे काही बाद. करील वद षडवर्गा सावळे रूप ल्यावे डोळा. परमात्म्याचं रूप सुद्धा औषध आहे. परमात्म्याचं नाम सुद्धा औषध आहे. परमात्म्याचं ज्ञान सुद्धा काय? औषध आहे. ते घ्यायचं आणि हळूहळू कथिलाचे की जे रूपे रस भावनी. त्या कथिल नावाच्या धातूचं रूप करण्याकरता त्याला रसाची भावना द्यावी लागते. तसं या जीवाला सुद्धा चांगल्या रसाच्या भावना द्याव्या लागतात. सतत सेवन करावं लागतं रसाचं. भक्ती रसाचं सेवन करावं लागतं. श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं रोज. आणि मग त्याच्यामुळे तेवी झालेनी सुखलेशे. मग परमात्म्याचा जसजसं चिंतन करत जाऊ तस तसं सुखाचा लेश प्राप्त होतो. थोडं थोडं सुख आपल्याला प्राप्त व्हायला लागतं. एकदम लगेच सगळं सुख प्राप्त होत नाही. आणि मग तो सुखाचा लेश मिळाला, आनंद मिळाला की मग आणखीन अभ्यासात रमते यत्र. तो रममान होतो त्याच्यामध्ये. नामस्मरण त्याला करूशी वाटतं, चिंतन करूशी वाटतं, ज्ञानेश्वरीचं वाचन करू वाटतं. आणि जीव भाविलिया अभ्यासे जीवपणाचे नाशे दुःख जेते. ज्या ठिकाणी जीवपणाचं सगळं दुःख नष्ट होतं, हे हळूहळू नष्ट होतं. कारण अनंत जन्माचे संस्कार आहेत, ते एका दिवसात जात नाहीत. आणि जसं जसं आवरण नष्ट होईल, मल जाईल, विक्षेप जाईल, आवरण नष्ट होईल, तसं तसं काय होतं, परमात्म्याचा आनंद प्रगट होतो. आणि तो एकदम मग आत्मस्वरूपाचा त्याला आनंद मिळतो, साक्षात्कार होतो, आत्मसुख प्राप्त होतं. जीवपणाचे नाशे दुःख जेते ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. तेही सांगो एक एक रूप आता. ते आत्मसुख जे आहे ते सुद्धा मी तुला आता सांगतो, पण ते त्रिगुणात्मक झालेलं आहे. आत्म्याचंच सुख सगळीकडे. मी कालही बोललो, जगात जेवढा आपल्याला आनंद मिळतो तो कशाचा आहे? आत्म्याचाच आहे. परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचाच आनंद नाही. जसं पाणी जे आहे एका धरणाचंच पाणी आहे, परंतु त्यात तोटीतून वेगवेगळे आल्यामुळे आपल्याला वाटतं या नळातून आलं, त्या नळातून आलं. आनंद एकच आहे. पंचदशीमध्ये आनंदाचे प्रकरण केले. ब्रह्मानंदे योगानंदा, ब्रह्मानंदे विषयानंदा, ब्रह्मानंदे विद्यानंदा. विद्येचा आनंद ब्रह्मानंदच आहे, विषयाचा आनंद ब्रह्मानंदच आहे, आणि योगाचा सुद्धा आनंद फक्त त्या त्या उपाधीतून येतो म्हणून आपल्याला असं वाटतं याच्यापासून आनंद मिळाला. प्रक्रिया अशी सांगितली त्यांनी. नेहमी आपण चिंतन करतो
एखादी वस्तू मला प्राप्त व्हावी असं वाटलं की माझी अंतःकरण वृत्ती चंचल होते. चंचल अंतःकरण वृत्तीत परमात्म्याचं भान होत नाही. पुढे तिच्या एखादी वस्तू मला गाडी घ्यायची, मला गाडी घ्यायची, मग दुःख वाटतं, कधी गाडी घेईल. वृत्ती चंचल आहे. गाडी घेतली की तेवढ्यापुरती वृत्ती काय होते, स्थिर होते. आणि स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं. त्याला वाटतं मला आनंद झाला गाडी घेतल्यामुळे. गाडी घेतल्याचा आनंद झालाय का वृत्ती स्थिर झाल्यामुळे आनंद बसलाय? वृत्ती स्थिर झाल्याचा आनंद आहे का आत्म्याचाच आनंद आहे? आत्म्याचा नित्य आनंद आहे, परंतु ती वृत्ती स्थिर झाल्याशिवाय तो मिळत नाही. मग आता वस्तू प्राप्त करून आनंद घ्यायचा आहे का वृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे? स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून आनंदाचा हा लेश जो आहे, एकच आनंद आहे, परंतु तो आनंद जो आहे त्रिगुणात्मक झाला. एकच सुख आहे पण ते त्रिगुणात्मक झालं. सत्वगुणाची उपाधी झाली की सत्वगुणी सुख, रजोगुणाची उपाधी लागली की रजोगुणी सुख, आणि तमगुणाची उपाधी लागली की तमगुणी सुख. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी ज्ञानोबाराय बोलतात, ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एक एक रूप. आता त्याचंही तुला रूप सांगतो. म्हणून पहिल्यांदा आता सात्विक सुख भगवान परमात्मा सांगतो, जे ग्रहण करण्यास योग्य आहे. जे सुख प्राप्त आपल्याला सगळ्यांना करायचं आहे ते सात्विक सुख आहे. व्यवहारात आपण ज्याला ज्याला सुख असं म्हणतो ते सुख असतंच असं नाही. बरेच वेळेला रजोगुणी सुखाला मनुष्य सुख म्हणतो, तमोगुणी सुखाला सुख म्हणतो. रावणाने सीतामातेला चोरून आणलं, त्याला सुख झालं. राक्षसांनी दुसऱ्याला मारलं, त्यांना सुख होतं. कोणाला कशात सुख होतंय आणि कोणाला कशात सुख होतंय? अभिमानाचं सुख आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. अभ्यासाचं सुख काही लोक घेतात, त्यांना वाटतं हे परमात्म्याचं सुख आहे. नेहमी उदाहरण सांगत असतो. देवाच्या दर्शनाला गेला, खूप गर्दी होती, कसं बसं दर्शन घेतलं, लगेच बाहेर आला, लोकांना सांगायला लागला आपलं झालं बरं का, आपलं झालं बरं का. त्याला जो आनंद झालेला आहे देवाच्या दर्शनाचा नाही, माझं झालं नाही, यांचं अजून झालं नाही. काय ज्ञानोबारायांच्या दर्शनाला येतात लोक, आहे का ज्ञानोबारायांकडे लक्ष? दर्शनाचा आनंद म्हणजे काय नेमका? तिथं ज्ञानोबारायांच्या जवळ गेलं तरी फोटो काढण्याची घाई. फोटो काढला की वाटलं बास झालं, इच्छा केली ते पावलं. म्हणजे आलाय कोणतं सुख घ्यायला तू इथे? दर्शनाचा आनंद घ्यायला आलाय का फोटोचा आनंद घ्यायला आलाय? अहो तिथे जाईपर्यंत बघा तुम्ही, फोनवर बोलणं चालूच आहे, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय. आनंद घेतो तो फक्त काय झालं बाबा माऊलीचं दर्शन आपलं, त्याने काय बदल झाला जीवनात? माऊली काय कळले का? ठीक आहे, काय वायाला जाणार नाही बाबा, दर्शन घेतलेलं वायाला जात नाही, पण यथार्थ फळ कुठं मिळतंय? म्हणून नेमकं कोणतं सुख आपण घेतोय? रजोगुणी घेतोय का तमोगुणी घेतोय का सत्वगुणी घेतोय? याचा विचार झाला पाहिजे. भगवान परमात्मा इथे सत्वगुणी सुखाचा विचार सांगतात. येता का भजनाला? म्हटले मला काय भजनाला यायचंय, काल मी भजनाला आलो, मला कुठं म्हणायला चाल दिली? म्हणजे तो भजनाचा आनंद नाही,
मी म्हटलो बस माझा फोटो आला त्याच्यात स्क्रीनवर दिसला, म्हणायला सुद्धा एकाच वेळी 4-4 म्हणतात, मी म्हणू का तू म्हणू. म्हणजे काय, कशा जन्मभर आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. गुरुवारी सांगत असत, ज्ञानोबाराय सुख देण्याकरता बसले, पण आपल्याला इथे 50 वर्ष राहून अजून सुख मिळालं नाही का. आपण सुखाकरता आलो नाही. आपल्याला शाश्वत सुख मिळावं अशी अपेक्षा नाही, आपल्याला नको तेच पाहिजे. नाही तर ते बसलेले आहेत. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधाने चित्ताची. म्हणून हे नेमकं सुख कोणतं आहे आपलं ओळखलं पाहिजे. त्याच्याकरता भगवान परमात्मा 37व्या श्लोकामध्ये सात्विक सुख सांगतात. आपण सगळ्यांनी तो श्लोक म्हणूया. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धिप्रसादजम. भगवान परमात्मा सांगतात, यत् जे ते सुख सांगितलं. कोणतं? आग्रे विषमिव. आग्रे म्हणजे सुरुवातीला, जे सुरुवातीला विषासारखं आहे आणि परिणाम मात्र अमृतोपमम, अमृतासारखा त्याचा परिणाम आहे. सुरुवातीला विषासारखा आहे, परिणाम अमृतासारखा आहे. तत्सुखम सात्विकम प्रोक्तम, ते सुख सात्विक सांगितलेलं आहे बाबा. कसं आहे ते आणखीन? आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धीच्या प्रसादाने जे प्राप्त होतं, सुरुवातीला जे विषासारखं असतं आणि ज्याचा त्या ठिकाणी परिणाम मात्र अमृतासारखा असतो, ते सुख जे आहे ते सात्विक सुख आहे. आग्रे विषमिव म्हटलं, सुरुवातीला हे सुख जे आहे कठीण विषासारखं असतं आणि मग आत्मबुद्धीचा प्रसाद होतो आणि प्रसाद झाल्यानंतर मग पुढे अमृत मिळतं. सुरुवातीला विषासारखं वाटतं, कारण हे सुख जे आहे हे विषयापासून होणारं सुख नाही आहे. बाहेरचं सुख आहे जे विषयापासून होणारं, ते पाहिल्याबरोबर आनंद होतो. चांगलं रूप पाहिला आनंद, चांगलं खायला आलं ताटात आनंद. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम. पण हे जे सुख आहे विषयापासून इंद्रियांना परान्मुख करावं लागतं, आवरून धरावं लागतं. आणि ते विषयापासून इंद्रियांना आवरून धरणं किती अवघड आहे, पुढे ज्ञानोबराय बोलतात. हे सुख प्राप्त करण्याकरता हे सुख जे आहे ते आत्मबुद्धीच्या प्रसादाने प्राप्त होणार आहे. आणि आत्मबुद्धी होण्याकरता पहिल्यांदा इंद्रिय सगळी अंतर्मुख करावी लागतात. अंतर्मुख केल्यानंतर देवाकडे लावावी लागतात, साधना करावी लागते. आणि साधना करत असताना जीवाला सवय लागलेली आहे, इंद्रियांना सवय लागली विषयांचं सुख घेण्याची. या विषया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, स्वभावाची पाही इंद्रियांचं. आणि मग एखाद्या मुलाला जर खेळायची सवय लागली आणि त्याला जर म्हटलं अभ्यासाला बस, आई म्हणायला लागली देवळात चल. ज्या माणसाला कधी देवळात येण्याची सवय नाही, विषयात रमलेला मनुष्य आहे, अशाला जर म्हटलं चल तर त्याला ते विषयासारखं वाटतं.
इंद्रियासी दुःखे असं म्हटलंय. जे जे हितासी निके ते ते सदा इंद्रिया दुःखे. एरवी योगासारखे सोपे काय आहे, पण विषय विषयाचा पडी पाडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. चांगलं आवडत नाही. मग सुरुवातीला जे सुख प्राप्त करण्याकरता आग्रे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञान, वैराग्य, ध्यान हे सगळं करावं लागतं. वैराग्य पहिल्यांदा प्राप्त करून घ्यावं लागतं. श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं, साधना करावी लागते, पहाटे लवकर उठावं लागतं. आणि आईने मुलाला सांगितलं लवकर उठतं ते त्याला कशासारखं वाटतं, विषयासारखं वाटतं. लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर. बरं उठून काय करा, आंघोळ करा थंड पाण्याने, माऊलीच्या दर्शनाला जा, प्रदक्षिणा करा, वारीला जा. असं बोलणं सोपं वाटतं, पण वारीत जेव्हा दिंडी थांबते लवकर टप्पाच येत नाही, त्याला वाटतं ही वारी म्हणजे काय शिक्षा आहे का काय बाबा आपल्याला. लवकर टप्पा येत नाही पुढचा, हातपाय दुखत असतात, दिंड्या पुढे जात नाहीत. यत्तदग्रे विषमिव, विषयासारखं वाटतं, नको वाटतं माणसाला. परमार्थ सुद्धा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी विष खावे ग्रासोग्राशी. धन्य तोची एक सोशी. सुरुवात काय, नवे वैराग्य सोपारे, मज न बोलता वाटे खरे. सुरुवात भक्ती तो कठीण, निवडे तो बळी विरळा शूर. म्हणून यत्तदग्रे विषमी. सुरुवातीला काय विषय आहे, सुरुवातीला इंद्रियाला नको वाटतं, पण परिणामे अमृतोपमम. सुरुवातीला नामस्मरण केलं, सुरुवातीला तीर्थयात्रा केल्या, सुरुवातीला साधना केली, खूप कष्ट आहे साधनेचा. उपवास केला, एकादशीचा उपवास केला, द्वादशीला परत उपवास धरला, जप केले, तप केलं, हे सगळं करताना काठिण्य आहे. पण याने काय होतं, याने चित्तशुद्धी होते, मल जातो, विक्षेप जातो, कर्मसाम्य अवस्था प्राप्त होते, श्रीगुरु भेटतात. श्रीगुरु भेटल्यानंतर पुढे मग उपदेश करतात, कृपा करतात, ज्ञान होतं, भगवंताचा साक्षात्कार होतो, सगुण साक्षात्कार, निर्गुण साक्षात्कार. आणि मग त्याच्यात तो म्हणतो झालं थोडंसं क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले आवीट निजसू. ध्रुवबाळ गेले तेव्हा सुरुवातीला त्यांना त्रास झालाच होता. 5 महिने कवट आणि बोर खाल्लं, झाडाची वाळलेली पानं खाल्ली, नंतर पाणी पिऊन उपासना केली, नाममंत्राचा जप केला, नंतर श्वास सुद्धा कोंडला. किती दुःख त्रास झाला असेल. पण जेव्हा भगवान परमात्मा येऊन समोर उभे राहिले आणि डोबाळाला डोळे उघडल्यानंतर जे आत ध्यान चाललं होतं तेच बाहेर दिसलं, तेव्हा किती आनंद झाला देवाला पाहिल्यावर. परिणामे अमृतोपमम, ज्याचा परिणाम जाय तो अमृतासारखा आहे. विषयाचं जे सुख आहे ते सुरुवातीला गोड वाटतं, परंतु त्याचा परिणाम विषासारखा आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम. जेव्हा
ज्ञान आणि वैराग्याचा परिपाक होतो, ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान म्हणजे अमृतासारखंच आहे. ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिना नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सततत्ववित. अमृतोपमम उपमा दिली अमृताची, पण ते अमृताच्या पुढे अमृतत्वाय कल्पते. ओवीतलं सांगा अमृत प्राप्त होतं अशा ओव्या. योग्याला अमृत कसं प्राप्त होतं, भक्ताला अमृत कोणतं प्राप्त होतं, ज्ञानाला अमृत कसं प्राप्त होतं. ज्ञानेश्वरीत किती ओव्या सांगू तुम्हाला मी. परमात्मा हेच अमृत त्याला प्राप्त होतं. तत्सुखम सात्विकम प्रोक्तम, त्याला काय म्हणायचं, सात्विक सुख म्हणायचं. आणि ते कसं आहे, आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धी, आणि त्या आत्मबुद्धीमध्ये प्रसाद प्राप्त होतो, प्रसन्नता प्राप्त होते. प्रसाद असतो प्रसन्नता. आत्मबुद्धी प्रसादजम म्हटलंय म्हणजे साधन केल्यानंतर, श्रवण मनन केल्यानंतर, निध्यासन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर ती जी बुद्धी आहे, पहिल्यांदा बुद्धी जी असते ती प्रसन्न नसते, प्रसाद नसतो तिच्यामध्ये, विषाद असतो. सांगा कोणीतरी उठून, आवाज येतोय म्हणून. आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धी काय आहे, अगोदरची जी आहे ती देहबुद्धी आहे. मी देह आहे, देह संबंधी माझा आहे, हे मला मिळवायचं आहे, ते मला मिळवायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. सगळी दुःख जी आहेत ती सगळी देहबुद्धीच्या मागे लागलेली आहेत. देहची आपण पे देहाची वेगळे, आत्मज्ञान वेगळे पडे, ते माझा अंश आवडे थोडेपणे. हा पंखा बंद करेन नवीन. तुम्ही बसा खाली. हो बाबा, ज्याला काही माहित नाही त्याने काय करायचं नाही. देहाचे वेगळे, आत्मज्ञान, आत्मबुद्धी, देहबुद्धी जी आहे, आत्मया जीवबुद्धी लागली क्षयव्याधी. क्षयव्याधी लागली बुद्धीला. बुद्धी विषण्ण झालेली आहे, बुद्धी दुःखी झाली आहे, कष्टी झालेली आहे. आणि अशी जी बुद्धी आहे ते जीवबुद्धी आहे. हळूहळू श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, हळूहळू ध्यानधारणा केली, चिंतन केलं, नामस्मरण केलं, ही जी जीवबुद्धी होती ती कुठली होते, आत्मबुद्धी व्हायला लागली. मी आत्मा आहे, मी देह नाही. दुर्बळाने त्या ठिकाणी साधना करायला सुरुवात केल्याबरोबर त्याला असं दिसायला लागलं की, त्यांना असं दिसायला लागले की सगळं ब्रह्मरूप आहे, सगळं देवरूप आहे, परमात्मा रूप आहे. अशा प्रकारे आत्मबुद्धी प्रसादजम. त्या आत्मबुद्धीचा काय होतो, प्रसन्न होते. ती बुद्धी जी आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश.
आत्मविषयक बुद्धी तयार होते. मी त्याला आत्मबुद्धी प्राप्त होते. त्या आत्मबुद्धीमध्ये प्रसन्नता असते. प्रसाद असतो, प्रसन्नता. अगोदरची देहबुद्धी आहे तिच्यात प्रसन्नता नाही, पण आत्मबुद्धी जी आहे, आता ही आत्मबुद्धी म्हणजे स्थिर झालेली बुद्धी आहे. आत्मबुद्धी म्हणजे शुद्ध झालेली बुद्धी आहे. आणि नुसती स्थिर आणि शुद्ध झालेली नाही, ती त्यात परमात्म्याचा आकार प्राप्त झालेला आहे तिला. एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. बुद्धी जर अशुद्ध असेल, अस्थिर असेल, तिच्यात आत्मा आहेच, आत्मा कुठून आणायचा आहे? पण शुद्ध झाली, स्थिर झाली, गुरूंनी उपदेश केला. नुसता उपदेश नाही केला नाही, त्यांनी श्रद्धेने ऐकला. आणि ऐकल्यानंतर मी देह आहे, वृत्ती गेली आणि मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूप भावी आपणा आपण तत्परायण अहर्निश. त्याला आत्मबुद्धीचा काय झाला? प्रसाद प्राप्त झाला, प्रसन्नता झाली. आणि मग जे सुख होतं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आणखीन थोडासा ओव्याचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.